मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार असल्यामुळे सकाळी सकाळी उठून सगळी साफसफाई पहिल्यांदा करून घेतली। त्यानंतर आंब्याची पानं आणि खाऊची पानं खालून घेऊन आले। त्यानंतर स्वतः अशी छानशी तयार झाले। मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आजच्या मोठ्या ब्लॉगमध्ये या साडीची लिंक दिली, ती सुद्धा तुम्ही बघू शकता। आता मी प्रत्येक वेळी माझ्यासाठीच काही ना काही मागवत असते, पण ह्यावेळी मी माझ्या देवीसाठी इयरिंग्स मागवले होते, कारण तेच मला ना रिपीट करावेसे वाटत नव्हते म्हणून। आणि नेमकं ते पार्सल सकाळी सकाळी आलं म्हणून मी इतकी जास्त खुश झाले होते। उघडून बघितलं तर खूप सुंदर आणि छान असे इयरिंग्स होते। ह्याची सुद्धा लिंक तुम्हाला मी मोठ्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे, बघू शकता तिथे जाऊन। आणि फायनली ओपन करून तुम्हाला दाखवते की हे कसे आहे झुमके। तर असे भरपूर मोठे झुमके आहेत, कारण बरेच जण मला म्हणतात की तुला असे मोठे इयरिंग्स ना साडीवरती वगैरे खूप छान दिसतात। पहिलं माझ्या देवीला कसे दिसत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तिसऱ्या गुरुवारचं अशी काही मी पूजा केलेली होती। देवी महालक्ष्मीचा तुमच्या सगळ्यांवरती असा छान छान आशीर्वाद राहू दे। आणि जाता जाता सबस्क्राईब आणि लाईक करून जावा। बाय।